एक फोटो काढणार हो ये सर सर सुरू करा। अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची अहमदपूरमध्ये नुकतीच उपस्थिती लाभलेली आहे। ते महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज नुकतीच तुम्ही या सभेला संबोधित केले, काय वाटतं या तुमच्या सगळ्या या पाहणीवरून? असं आहे की इथं आमचं नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक हे 100% महाविकास आघाडीचे विजयी होतील, कारण जनता ही दादागिरीला कंटाळलेली आहे, जनता ह्यांच्या भूलथापाला खोटं बोलण्याला कंटाळलेली आणि विनायकराव पाटील साहेब ह्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ह्या अहमदपूरवर उद्याच्या 3 डिसेंबरला महाविकास आघाडीचा झेंडा फडकल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। विनायकराव पाटलांचा जो पूर्वीचा जो दिलेला होता विलास शेटे नावाचा उमेदवार, ते जर असता तर वेगळं चित्र राहिलं असतं असं मतदार बोलत आहेत। त्या संदर्भात काय माहिती घेतली? असं आहे की कोण उमेदवार असतात तर बरं राहिलं असतं, याच्यापेक्षा आता ते विनायकराव पाटील साहेब कुणाच्या मागं उभा आहेत ह्याला जास्त महत्त्व आहे। विनायकराव पाटील साहेब ज्याच्या मागं उभा आहेत त्याच्या मागं विनायकराव पाटील साहेबावर प्रेम करणारे लोक हे उभा राहणार आहेत। त्यामुळं पक्ष आणि नेता हा कुणाला पुढं करतो हे महत्त्वाचं आहे, माणूस महत्त्वाचा नाही, व्यक्ती महत्त्वाचा नाही, तर त्याच्या मागं उभा असणारा पक्ष आणि नेता जास्त महत्त्वाचा आहे। तुम्ही मला बोलताना की आता चाव्या चांगल्या व्यक्तीच्या द्या, सध्या तर सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, परंतु इथं तुमचे जर उमेदवार जर कमी जर आले तर मात्र तुम्हाला त्यांच्याकडेच जावं लागणार आहे ना? कुणाकडे जायची गरज नाही। स्थानिक स्वराज्य संस्था, मी तुम्हाला सांगतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांची आज जयंती आहे, त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केलेली आहे। मग त्यातनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका ह्या महानगरपालिका अस्तित्वात आलेल्या आहेत आणि ही स्वायत्त बॉडी आहे। आपण जिल्हा परिषदला मिनी मंत्रालय म्हणतो, तसं नगरपालिका ही स्वायत्त बॉडी आहे, त्याचा नगराध्यक्ष हा प्रमुख आहे, त्यांची बॉडी आहे आणि त्या बॉडीला ठराव घ्यायचे अधिकार आहेत आणि लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे त्याचा येणारा निधी हा देशाचा पंतप्रधान देखील थांबवू शकत नाही। भाजपाची खरी जर इथली जर स्थिती बघितली तर ते डायरेक्ट अहमदपूरचं नाव राजूर करणार अशा मुद्द्यावरती निवडणूक लढली, याला काय सांगा? असं आहे की मला त्यांना एक विनंती करायची, अहमदपूरचं नाव काय करायचं तुम्ही करा, पण ते गुजरातमधल्या अहमदाबादचं नाव कधी बदलताय ते सांगा। अहमदपूरच्या लोकाला ह्याचं नाव राजूर झालं ना अहमदपूर झालं याचा फरक पडणार नाही। इथले रस्ते चांगले झाले, इथल्या नळाला 24 तास पाणी कधी आलं आणि इथल्या नळाला तुम्ही 24 तास पाणी द्या, इथले रस्ते चकाचक करा, इथं गार्डन करा, नाट्यगृह करा, लोकांना खेळणे, लहान मुलांना चांगल्या शाळा करा, नगरपालिकेच्या चांगल्या इंग्लिश मीडियम त्याच्यामध्ये शिकवा आणि तुम्हाला काय देवेंद्रपूर देखील केलं तरी आमचं काय हरकत नाही, पण तेवढं ते अहमदाबादचं नाव, सुरतचं नाव तर बदला, तिकडे त्या नावाला तुमचं ऑब्जेक्शन नाही। अहमदपूरचं, अहमदाबाद किती मोठं शहर आहे, गुजरातची राजधानी कोणती आहे? कोणती आहे? मग अहमदाबाद नाव घ्यायला यांना त्रास होत नाही काय? ह्यांचं सगळं कुठून चालतंय सध्या? त्या अहमदाबादचं नाव बदलणार आहेत का नाही? इकडे तुम्ही औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, आमच्या त्या इस्लामपूरचं ईश्वरपूर करताय, ते जरा अहमदाबादचं, सुरतचं जरा बदला। तिकडे 40 नाव आहेत, ते सांगून तुमचा वेळ घेत नाही, तिकडे 40 नाव आहेत मुस्लिम समाजाचे, ते बदलून जरा विकास करून दाखवा। नाव बदलल्याने विकास होत नाही, नाम में कुछ नाही रखा, काम करून दाखवा। ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात आहे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत। आज भाजपाच्या नेत्यांनी तुमच्याबद्दल बोललेलं आहे की तुतारी ही फक्त लग्नामध्येच कामाची आहे, काय त्यांना उत्तर असणार? तुतारी लग्नात कामाला येते होय, आणि त्यांचं चिन्ह घड्याळ नाही भाजपाच्या नेत्यांनी सांगतोय हे आता सगळीकडे तुतारी। शिवाजी महाराजांचं खरं तर मला सांगतो, ज्या वेळेस विजय संपादन केले त्यावेळेस तुतारी वाजलेली आहे आणि अहमदपूरमध्ये सुद्धा यावेळेस तुतारीच वाजणार, हे भाजपच्या नेत्याला खडसावून सांगा। लग्नासारखं पवित्र कार्य कोणतं आहे? ह्यांच्या मुलाच्या लग्नात हे तुतारी वाजवणार नाहीत का? पुन्हा एकदा एक महत्त्वाचा प्रश्न समोर येते की ज्यावेळेस तुम्ही ते आकडा सांगता, 300 कोटीचा कारखाना 16 कोटीला घेतला म्हणता, कधी 18 कोटीला येते, कधी 12 कोटीला येते, नेमका तुम्हाला रेस्ट दिले ना मागं, का तर देऊ द्या। किती मतदार हे मागतील नक्कीच, माझ्या माध्यमातून 100% अहमदपूर मला उद्या त्यांनी किती कोटीला घेतला ह्याची रेस्ट दिल्यानंतर खरं वाटेल, उद्या सकाळी तुम्हाला त्याची कॉपी देतो। ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज राहील। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर।
आवाज बहुजनांचा.